नमस्कार मित्रांनो, मी मेघा. स्वागत आहे तुमचं माझी योजना या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीबाबत अनेक अपडेट्स समोर येत आहेत. त्यामध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जातोय, खरंच कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली आहे का? आणि जर झाली असेल तर त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलाय? चला, ही माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवातीला शासनाने प्रायोगिक स्वरूपात काही मोजक्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर पंढरपूर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री यांनी मोठ्या प्रमाणावर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जात असल्याची माहिती दिली होती. आता पुढच्या टप्प्यात विविध बँकांमधील पात्र शेतकऱ्यांची माहिती तपासून नवीन याद्या तयार केल्या जात आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इतर बँकांमधील 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांचा समावेश केला जातोय. शासन सध्या विविध विभागांमधील माहिती एकत्र पडताळत आहे. विशेषतः आयकराशी संबंधित माहिती तपासल्यानंतरच अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांची नावे आधीच्या यादीत नसली तरी पुढील टप्प्यात त्यांचा समावेश होऊ शकतो. अनेक जण विचारतात, माझं नाव यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं? यासाठी तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार क्रमांकाच्या मदतीने माहिती तपासू शकता. जर तुमचं नाव यादीत असेल तर पुढची केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल. पण केवायसी करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट नक्की तपासा. काही शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्ज खात्याचा क्रमांक, आधारची माहिती किंवा कर्जाची रक्कम यामध्ये तफावत आढळत आहे. अशा वेळी घाईघाईने केवायसी करण्याऐवजी आधी संबंधित बँकेत जाऊन माहिती दुरुस्त करून घ्या. कारण चुकीची माहिती राहिली तर पुढे कर्जमाफीचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. सध्या केवायसी प्रक्रिया सुरू आहे. ज्यांची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल त्यांच्या प्रकरणांची पुढील पडताळणी केली जाईल. त्यानंतर शासनाकडून निधी उपलब्ध होताच पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. म्हणून जर तुमचं नाव अजून यादीत दिसलं नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. शासनाकडून उर्वरित याद्याही टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवा आणि कोणतीही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. कर्जमाफी, केवायसी प्रक्रिया आणि पुढील लाभार्थी याद्यांबाबत अधिकृत माहिती मिळताच ती सर्वात आधी आपण इथेच पाहणार आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह.